गोव्यामधलं आत्ताचं नेमकं काय चित्र आहे? गोव्याच्या या निवडणुकीवर, या निकालावर लक्ष ठेवून आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर, आपण त्यांच्याकडे जाऊया. गणेश, गोव्यामध्ये अमित शहा कॉन्फिडंट आहेत, मात्र अजूनही चित्र जे आहे ते स्पष्ट होताना दिसत नाहीये. 13-15 अशी स्थिती बघायला मिळते. गोव्यामध्ये काय चित्र आहे, काय माहोल आहे? अश्विन, अमित शहाचं हे कॉन्फिडन्स भाजप कार्यालय बाहेरही दिसतंय. 2 सीट ते काँग्रेसच्या मागे आहेत, पण त्यानंतर इथे जल्लोष सुरू आहे. गाणं वाजवण्यात येत आहेत, फटाके फोडण्यात येत आहेत. अद्यापची स्थिती आहे 38 पैकी 15 जागा काँग्रेसकडे आहेत, हे रिझल्ट आहेत, आणि 13 भाजपकडे. 2 जागांचे निकाल येणं अजून बाकी आहे. या 2 पैकी एका जागेवर काँग्रेस लीड करते आणि एका जागेवर बीजेपी. आणि जे माहिती मिळते असेच हे ट्रेंड राहतील, म्हणजे हे लीड विन मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे काँग्रेस 16 आणि भाजप 14 अशा प्रकारचे आकडे येण्याचे संकेत आहेत. तर असं झालं तर पुढे काय? भाजपचा एक कॉन्फिडन्स यासाठी आहे कारण मगो पक्ष आधीच सूत्रांकडून आम्ही कालच बातमी सांगितली होती की काँग्रेस जरी मोठा पक्ष झाला तर मगो पक्ष भाजपला मदत करू शकेल, त्याला समर्थन देऊ शकेल. तर मगो पक्षाकडे 3 आहेत. जर आपण पकडलं की 14 जागावर फक्त भाजप निवडून येते 2 जागांचा निकाल आल्यानंतर, तर जर हे 3 आले तर 17 होतात. त्याचबरोबर गोवा फॉरवर्ड हा पक्ष नेहमीच काँग्रेस बरोबर त्यांचे युती करण्याचे संकेत राहिलेत, पण युती झाली नाही, ते स्वतः लढले. तर आत्ताची स्थिती अशी आहे की जर गोवा फॉरवर्डला त्यांच्या सिच्युएशन प्रमाणे जे आहे प्रस्ताव देण्यात आला तर गोवा फॉरवर्डचे 3ही उमेदवार विजय सरदेसाई यांच्या सकट भाजपमध्ये येऊ शकतात. तर हे 3 आले तर 6, 14 आणि 6 20 हा मिड फिगर आहे. एक आणखी लागतं तर 3 जे आहेत एकूण इंडिपेंडेंट आहेत. रोहन कॉन्टे, गोविंद गौड ज्यांना भाजपने समर्थन दिलंय, तर तेही यांच्याकडे येऊ शकतात. आणि प्रमोद सावंत यांचेही संकेत आहेत, जे इंडिपेंडेंट आहेत ते भाजपवर जाऊ शकतात. तर अशा प्रकारे 22 ते 23 फिगर गाठण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे आणि यासाठी ते प्रयत्न करतील. पण काँग्रेसचे जर 16 आले आणि गोवा फॉरवर्डला काही मोठा प्रस्ताव काँग्रेसकडनं आला तर गोवा फॉरवर्ड त्यांना जे समर्थन देऊ शकते. तर अशा स्थितीमध्ये काँग्रेसलाही इथं सरकार बनवण्याचा जो आहे संधी आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांना संधी आहे, पण भाजप पूर्ण ताकद लावत आहे. मागो पक्ष, गोवा फॉरवर्ड हे इंडिपेंडेंट आणि एनसीपी सोबत. एनसीपीचा एक उमेदवार चर्चिल आलेमाव ते निवडून आले आहेत. तर या सर्वांना एकत्र घेऊन सरकार बनवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि या प्रयत्नासाठी काम आधी काही दिवसांपासून सुरू झालं ना. आता हे काम जे आहे पुढे आणखीन वेगाने भाजप नेणार आहे. ठीक आहे गणेश, या सगळ्या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून राहा. आम्ही तुझ्याकडनं ताजे अपडेट्स घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.